साखर कारखानदारच ठरले खरे मुजोर. प्रशासनाच्या बैठकीकडे फिरवली पाठ. कोरेगावातील वाहतूक कोंडीत नागरिक हैराण. कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. ऊस हंगाम सुरू झाल्याने साखर कारखान्यांच्या ट्रॅक्टर, ट्रॉली आणि ट्रकच्या रांगा शहरातील मुख्य रस्त्यावरून अक्षरशः रेल्वेच्या ताफ्याप्रमाणे धावत आहेत. परिणामी नागरिक, विद्यार्थी, आपत्कालीन सेवा आणि व्यापारी सर्वच त्रस्त झाले आहेत. या गंभीर परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी बुधवारी सायंकाळी 5:30 वाजता प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत साखर कारखानदारांनी दाखवलेला मुजोरपणा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील कोंडी कमी करण्यासाठी बोलवलेल्या या बैठकीत सर्वच साखर कारखान्यांना बोलवण्यात आले होते, पण प्रत्यक्षात केवळ एका कारखान्याचा प्रतिनिधीच उपस्थित होता. उर्वरित कारखानदारांनी प्रशासनाच्या आव्हानाकडे सपशेल पाठ फिरवली. काहींनी प्रतिनिधी पाठवण्याचे औपचारिक काम उरकले, तर अनेकांनी प्रतिसाद देणंच टाळलं. या वृत्तीमुळे स्पष्ट झाले की शहरातील नागरिकांचे हाल, शाळकरी मुलांचे त्रास आणि वाहतुकीमधील जीवघेणी परिस्थिती याबद्दल या कारखानदारांना काडी मात्रही गांभीर्य नाही. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र अनेक प्रशासकीय विभाग प्रमुखांनीही अनुपस्थिती दाखवत या बैठकीची थट्टा उडवली. पत्रकारांना बैठकीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले आणि बैठकीनंतर प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. यामुळे ही बैठक औपचारिकता म्हणूनच घेण्यात आली की खरोखर काही ठोस निर्णय होणार आहेत, असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. गेल्या आठवड्यातच सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे स्वतः कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडीत अडकले होते. त्या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली असली तरी कारखानदारांचा उद्धटपणा आणि निष्क्रिय प्रशासन यामुळे परिस्थितीमध्ये बदल झाला नाही. शहरातील जुने बसस्थानक, आझाद चौक आणि सातारा-लातूर महामार्ग परिसरात रोजची कोंडी शिगेला पोहोचली आहे. ऊस वाहतुकीमुळे दिवसभर रस्त्यावर गोंधळ माजतोय. अपघातांची शक्यता वाढली आहे, तर शाळकरी मुलांना वेळेवर पोहोचणेही अवघड झाले आहे. प्रशासन आणि कारखानदार दोघांनीही आता या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या रोषाचा ज्वालामुखी फुटणार यात शंका नाही. कारखानदारांचा मुजोरपणा आणि प्रशासनाचे मौन हे म्हणजे दोघांच्या संगनमताने कोरेगावकरांचे आयुष्य अक्षरशः रस्त्यावर आले आहे. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात वाहन तपासणी स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई तीव्र. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस दलाने सुरक्षा उपाययोजना कडक केल्या आहेत. पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे स्थिर सर्वेक्षण पथकाकडून मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून वाहनांची कसून तपासणी सुरू करण्यात आली. या तपासणी दरम्यान महामार्गावरून सातारा शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या संशयित वाहनांची नोंद घेऊन चालकांची चौकशी करण्यात येत आहे. निवडणूक काळात अवैध रोकड, दारू, शस्त्रे किंवा मतदारांवर प्रभाव टाकणारे कोणतेही साहित्य वाहून नेले जाऊ नये यासाठी ही कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सदर तपासणी पथकात महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, होमगार्ड तसेच निवडणूक विभागाचे प्रतिनिधी सहभागी झाले असून प्रत्येक वाहनांची तपासणी कॅमेराच्या देखरेखीखाली केली जात आहे. यावेळी काही वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करून आवश्यक ती नोंद घेण्यात येत असल्याचे दिसून आले. निवडणुकीदरम्यान सातारा शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अशी तपासणी मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. नागरिक आणि वाहनधारकांनी तपासणी दरम्यान सहकार्य करावे अशी विनंतीही प्रशासनाने केली आहे. सातारा आणि कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 2 अर्ज दाखल. वसंत लेवे व अजय पावसकर यांचा समावेश. सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी कराड आणि सातारा या 2 ठिकाणी अर्ज दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून बुधवारी सायंकाळी 5:30 वाजता देण्यात आली. कराडमध्ये पहिला उमेदवारी अर्ज भारतीय जनता पक्षाकडून दाखल झाला आहे. भाजपचे अजय पावसकर यांनी प्रभाग क्रमांक 7 ब सर्वसाधारण गटातून बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सातारा नगरपालिकेसाठी वसंत लेवे यांनीही उमेदवारी अर्ज सादर केला असून उर्वरित ठिकाणी अद्याप कोणाचाही अर्ज दाखल झालेला नाही. जिल्ह्यात सातारा, कराड, वाई, फलटण, पाचगणी, महाबळेश्वर, मलकापूर, रहमतपूर, मसवड या 9 नगरपालिकांसह मेढा नगरपंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर असून रविवारी वगळता अर्ज सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ऑनलाईन तसेच 11 ते 3 या वेळेत प्रत्यक्ष दाखल करता येणार आहेत. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी 3 डिसेंबरला होईल.
कराडमध्ये भाजपकडून दाखल झालेल्या पहिल्या अर्जामुळे निवडणुकीच्या वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे। या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असली तरी अनेक संभाव्य उमेदवार अद्याप प्रतीक्षेत आहेत। पक्षस्तरावर स्थानिक आघाड्यांबाबत निर्णय न झाल्याने अनेक उमेदवारांनी कागदपत्रे तयार ठेवून आदेशाची वाट पाहण्याचे धोरण स्वीकारले आहे। या पार्श्वभूमीवर कराड व सातारा नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जांची संख्या पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढेल अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग, मुंबईत भव्य पक्ष प्रवेश सोहळा। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा मोठा लोंढा सुरू असून बुधवारी दुपारी 3 वाजता मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला। प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युवा नेते व शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन या युवकांनी भाजपचा विचार स्वीकारल्याचे सांगण्यात आले। कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध विभागातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढली आहे। कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणांवर विश्वास ठेवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला। रहमतपूरमध्ये भैरवाच्या नावानं चांगभल्याच्या जयघोषात काळभैरवनाथ रथोत्सव उत्साहात। रहमतपूरचे ग्रामदैवत आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळभैरवनाथ वार्षिक रथोत्सव बुधवारी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात झाला। पाटेपासून रुद्राभिषेक, होम हवन आणि भव्य अलंकारानंतर रथोत्सवाचा शुभारंभ ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि भैरवाच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने झाला। श्रीफळ वाढवून रथोत्सवाची सुरुवात सर्वपक्षीय मान्यवर, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। रथ नगर प्रदक्षिणेस निघून भैरवनाथ गल्ली, जतगल्ली, बाजारपेठ, बागवान नाका, बसस्थानक परिसर मार्गे पुन्हा मंदिरात परतला। नगर प्रदक्षिणेदरम्यान महिलांचा सहभाग विशेषत्वाने उल्लेखनीय होता। रथोत्सवानिमित्त हरिभक्त पारायण, श्रीकृष्ण महाराज काकडे यांचे कीर्तन आणि बबन जावळे कटापूरकर यांची काळभैरवनाथ जन्मकथा आयोजित करण्यात आली। रथोत्सवाची सांगता आरती व महाप्रसादाने झाली। रहमतपूर नगरी भक्तिभाव, श्रद्धा आणि एकतेच्या वातावरणाने ओथंबून गेली होती, अशी माहिती श्री कुंभेश्वर श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट समितीने दिली।